आज कसं झालं माहिती आहे का, करायला घेतलं एक आणि झालं एक. एक म्हणतं हे बनव आणि एक म्हणतं ते बनव. आता काय झालं होतं ते पुढं सांगतेच तुम्हाला. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आज मी ढोबळी मिरची बनवायला घेतली होती. तर लगेच माऊली म्हणत होता की आज मला मिरची काय नको मम्मी, आज मला सुक्कं बटाटे बनव. त्याच्यानंतर इकडं मी पीठ भिजत घातलेलं होतं, छान पीठ मळून. तर एक 10-15 मिनटं अगोदर पीठ मळून घेतलं ना, कणिक वगैरे कणिक, तर छान भिजते आणि चपाती पण अगदी मऊ होते. आणि कढईमध्ये थोडंसं तेल घातलं बघा, लसूण, आलं, खोबरं, कोथिंबीर सगळं पेस्ट करून घेतली. मिरच्या वगैरे छान चिरून घेतल्या. आपलं घरगुती काळा मसाला, धन पावडर, थोडीशी हळद आणि तिखट काय जास्त वापरत नाही, अगदी कमी. त्याच्यामध्ये मस्त तेलात ना फ्राय करून घेतल्या मिरच्या. आता एकही पाण्याचा थेंब न टाकता आता आपली मस्त मिरची बनवून घ्यायची बघा. आता वाफेवरतीच मी मिरची बनवणार, तर झाकून ठेवणार आहे एक 5-10 मिनटं. आणि त्याच्यानंतर बघा रात्रीचा जी भात राहिला होता का नाही, असं गरम करायला घेतला. आता भरपूर सगळ्यांना रात्रीचा भात आवडायला लागलाय बरं का. थोडंसं लसूण, जिरी, मोहरी, हळद टाकून ना खूप छान लागतो भात असं रात्रीचा. आणि आपलं घरगुती काळं तिखट. तर आपलं पहिल्यांदा एक दोनदा बघा आपलं अक्षुनी मला सांगितलं होतं असं बनव मम्मी. तर मग काय तिचं बघून बघा सगळेच लागलेत खायला. अजिबात भात ना वाया जात नाही. आणि त्याच्यानंतर मस्त आपल्या चपात्या झाल्या होत्या. खरं सांगते, एक 10-15 मिनटं कणिक भिजवली ना, खूप छान चपात्या होत्या त्या. मग काय पोरांचा डबा तर तयार झाला. आणि मिरचीची रेसिपी कशी वाटली ती नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. ते 9:30 वाजलेत आणि आता आपलं असं सकाळी सकाळी पावसाने कहर केलाय. तर माझं अजून कपडे भांडे वगैरे तशीच काम येतं. भांडी घासायला घेतली की लगेच बघा असं पाऊस सुरू झाला. आणि आता आपलं माऊली बाळ छान तयार झालंय, शाळेत जायला डबा वगैरे भरून ठेवलाय. पाऊसच आला. पाऊस यायला लागलाय. तर हे बघा तिकडं पाऊस यायला लागलाय. माऊली बाळाला आपलं 10:15 जायचं ना बाळा? किती वाजता जायचं? 10:15 शाळेत जायचं. तिकडं अक्षूचं चाललंय डबा भरायचं. तर ना आज मी डबा काही भरला नाही दोघांचा पण. आज माऊलीनेच भरलाय स्वतःचा डबा, अक्षूनेच आखीचा डबा. तर मिशन आम्ही सकाळी आज माऊलीच्या पप्पांकडं आत घेतली परत एकदा. तर इथं बाहेर ना म्हणलं आता नको. तर मध्ये उन्हाळ्यात का इतकं गरम व्हायचं बघा, भरपूर गरम व्हायचं. त्याच्यामुळे मी मिशन बाहेर घेतलेली. आता परत एकदा आत घेतली. आता संध्याकाळचे बघा 6:30 वाजल्यात आणि दिवसभर इतका पाऊस चालू होता. आता जास्त काय मोठा पाऊस नव्हता बरं का, पण रिमझिम पाऊस चालू होता. आणि आता दिवाबत्ती वगैरे करून घेतली. तर म्हणलं चला आता स्वयंपाक करावं. तर संध्याकाळचा आज काय स्वयंपाक जास्त काय नाही बरं का. तर कधी कधी असंच होते, जास्त काय स्वयंपाक नसते. आणि संध्याकाळचं जास्त स्वयंपाक लागत पण नाही. थोडंसं काही बनवलं तर ते थोड्यातच सगळ्यांचं जेवण वगैरे होतं. आणि दिवाबत्ती वगैरे केली. आता चला म्हणलं स्वयंपाकाला बनवू, काहीतरी थोडंसं बनवूया. आणि आपल्या सकाळच्या चपात्या 3-4 चपात्या शिल्लक काही तर ढोबळी मिरची बनवलेली ते सुद्धा तशीच राहिली. अजून 4 मिरच्या तशीच येतं. आणि पालकची भाजी रात्री बनवली बघा, तेच आम्ही सकाळी ना मस्त झाली होती. तेच मी खाल्लं. आणि अक्षुने सुद्धा रात्रीचा भात वगैरे होता. आणि आता म्हणलं चला. आणि मगाशी पण पाहुणे आले होते बघा, अचानकच आले होते. परत चहा वगैरे बनवला. आज मी सकाळपासून ना 3 वेळा चहा बनवला आहे. आता एकदा 4था चहा बनवायचा आहे. कॉलेज पप्पा आल्यानंतर 4 वेळा चहा होतोय. तर 3 वेळा चहा बनवली. आणि मिशनीचं पण काय झालं तर माहीत नाही. परत एकदा त्या मामांना बोलवावं लागलं. सारखं दोरा तुटत होता माहीत. आता मिशनीच्या काय महाग लागले काय नाही. तर सारखं अजिबात मिशन व्यवस्थित चालत नाही बघा. थोडंसं कुठं नीट चालायला लागले की ना काही ना काही प्रॉब्लेम होते. तर दिवसभर रिमझिम पावसाचं चालू होतं. आणि इतका थकवा येत होतं बघा पावसामुळं. आता 3-4 वेळा चहा बनवला. तर मगाशी एकदा पाहुणे आले होते. परत एकदा त्या मामांसाठी चहा बनवला. आणि दिवसभर आज कपडे शिवायचं चालू होतं. एक ब्लाऊज शिवला, असं थोडंसं शिवला बघा. तर लगी मिशनीचा प्रॉब्लेम चालू झाला. आणि बराच वेळ लागला मला ते म्हणजे की ते नीट करायला. आणि जवळजवळ कंप्लीट एक अर्धा तास 1 तास मी आपटत होते, पण मला काही जमलंच नाही. मला काही जमेना. शेवटी बघा त्या मामांना बोलवलं. मग त्यांनी कुठं मला व्यवस्थित चालू करून दिली. आणि दररोज मी बाहेर होते, तर आता 8 ठेवायला लागली. तर मध्ये बघा 1-2 महिन्याच्या मागं ना, म्हणजे एप्रिल आणि मेमध्ये ना इतकं गरम व्हायचं, भरपूर गरम व्हायचं. त्याच्यासाठी मी बाहेर ठेवलेली. परत एकदा आता आणून ठेवली. तर थोडंसं तिथून ना पाऊस आला ना पत्र्याचं पाणी गळतं. आणि ते पाणी पडलं ना मिशनीवरती पडतं, म्हणून चला खराब वगैरे होईल. आणि त्या दिवशी मी भाजी आणि पुदिना आणले. तर पुदिना पण आणून लावलं आहे बरं का मी आईच्या इकडून. तर तुम्हाला दाखवते परत पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुदिना ना
कोणत्या पण भाजीला खूप छान होतं वापरल्यानंतर. देवबत्ती वगैरे केलं आता आणि म्हणलं चला आता स्वयंपाक बनवायला घेऊया. तर अगदी बघा पहिल्यांदाच आणि पहिल्याच वेळेस असं माऊलीच्या पप्पांनी ना ह्या अगरबत्तीचा पुडा मागवलाय. आणि ह्याच्यामध्ये अगरबत्ती ऑनलाईन मागवल्या होत्या, तर ह्याच्यामध्ये बघा एवढ्या भरपूर साऱ्या अगरबत्ती आलेल्या आहेत, पण आता हे एक पण अगरबत्ती मला आवडलं नाही. आवडलं असं झाले अजिबात ना, ह्याचा धूर होत नाही. अशा प्रकारचे अगरबत्ती आलेली आणि अजिबात त्याला धूर वगैरे होत नाही. आता हे म्हणलं तर हे अगोदरचा पुडा होता बघा. तर ह्याच्यामध्ये आणि हे जे पुडा आहे का नाही ह्याच्यामध्येच हे लावलेली मी अगरबत्ती होती. तर अगदी 3-4 राहिलेत ना, ते मी आता साईडला काढून ठेवलेत. ह्याच्यामध्ये हे असं पॉकेट काढून ठेवलं आहे. आणि ते जे सुट्टे आले ते बघा म्हणजे की आपल्या प्लास्टिकच्या कागदात आल्या होत्या, तर ते ना असं मी आता कागदात ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये. आणि खरं सांगते मला तर अजिबात आवडलं. असं वाटत होतं की हे आपलं रिटर्न करावं की काय पार्सल, पण आता माऊलीचे पप्पा म्हणले असू दे आता एवढी बार वापरूया, आता परत नको मागवायला. तर खरं सांगते असं जर मागवायचं म्हणलं ना तर मनासारखी वस्तू काही भेटत नाही आणि येत पण नाही. एखादीच कवचित येते आणि कधी कधी एखादी येत नाही. आणि ते साडी जी मी मागवली ती बघा ऑनलाईन, आता ते पण मला घालू असं वाटणं झाली, ते पण आवडणं झाली. पण आता माझीच चुकी झाली असं म्हणलं. आता एवढी वार कसं तर माऊलीचे पप्पा ओरडायला लागले कशाला हे केलं घालायचं नाही म्हणल्यावर. तर खरं सांगते जशी मी मागवली ना तशी मला सुरुवातीला वाटले की छान असं छान आहे एकदम सूत भारे, पण ज्यावेळेस एकदा दोनदा धुतली ना तर त्याची सूतच बिघडलं जरा, म्हणजे की असं एकदम असं वेगळं त्याचं सूत झालं. अजिबात म्हणजे असं एकदम चरबट त्याची सूत झालं, अजिबात मला आवडणं झालं ते. परत आता असू द्या म्हणलं, एकदा दोनदा धुतलेली साडी काय करता येत नाही काय नाही. आता ती मी त्याला कधी तरच म्हणजे असे वापरायला म्हणजे ठेवली आहे कधी कधी. तर आता ते पण तसं झालं. आता जास्त करून मी असं काय ऑनलाईन मागवत नाही. आता दुसरे एक मी ऑनलाईन मागवले बघा, आता बघू आता ते कसं येते कसं नाही पार्सल, आणि त्याचा पण व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करते. तर बघू आता म्हणलं माऊलीचे पप्पा म्हणलं मागव, कारण जर नाही आवडलं तर मी लगेच रिटर्न करतो. आता ह्याचं पण रिटर्न करायचं होतं, पण आता ते म्हणले असं आता धुतल्यानंतर हे काय असं करत नाही. आता बघा मला काही दम नाही निघाला, मी लगेच अस्तर वगैरे आणायला लावलं, ब्लाऊज शिवला. आणि त्याच्यानंतर मला एकदा दोनदा वापरल्यानंतर म्हणजे की म्हणजे कपडे धुतल्यानंतर मग मला समजलं की ह्याची सूत बरोबर नाही, हे असं झालं तसं झालं असं वाटलं. तर कधी पण ना कधी कधी वस्तू चांगली येत नाही, जसं आपल्याला पाहिजे असते ना तसं ती वस्तू येत नाही. बरं असं द्या नवी सोडा. चला आता काही करायचं झालेलं झालं. आता इथून पुढं बघू. आता शक्यतो मी काय जास्त असं ऑनलाईन मागवत नाही बरं का. आता बरेच दिवस मी 1 वर्ष 1.5 वर्ष झालं मागवलं होतं त्याच्या पाठीमागं. आता तेवढ्या बऱ्याच दिवसातून त्या दिवशी ती साडी एक ऑनलाईन केली होती. चला आता स्वयंपाकाचं बघूया. 5-6 दिवस झालं बघा, तरी एवढा छान पुदिना राहिलाय का नाही. आता मी 2-3 फांदे आणून लावलेत बघा, वास तर एवढा छान येतो का नाही खरं सांगते, खूप छान. आणि आता ह्याची पण 1-2-3 फांदे आणून लावलेत. आणि परत तिकडून येताना ना असं मी चिगळाची भाजी पण आणलेली, कांदा वगैरे घालून ना खूप छान होती चिगळाची भाजी. तर म्हणलं चला आज फक्त मसाले भातच बनवूया. तर संध्याकाळचं बघा थोडा स्वयंपाक बनवला तरी चालतो, जास्त स्वयंपाक नाही बनवायला नसतो मला. कधी कधी लई कमी असतो स्वयंपाक आणि कधी कधी जास्त असतं. तर रात्री ना मी भरपूर असं करून ठेवलेली, लसूण आलं खोबरं कोथिंबीर असं पेस्ट करून ठेवलेली. आणि इथं आपलं अक्षरचं दररोज शाळेतनं आलेल्या अभ्यास चालू असतं. तिकडं माऊली बाळ थोडासा कंटाळा बरं का अभ्यास करता. आता जवळजवळ 7 वाजत आले. 7ला ना दिवस मावळतोय आणि माऊलीचे पप्पा अजून आलेले नाहीत. आणि माझं आज दिवसभर तुम्हाला सांगते असं झालं की थोड्या वेळ बाहेर कपडे आणि थोड्या वेळ आत कपडे असं काम झालेलं आहे. सारखं रिमझिम दिवसभर पाऊस चालू होता. आपलं माऊलीला बघा किती आळस आलाय अभ्यास कर. माऊली काय झालं, आळस आलाय माऊलीला लय अभ्यास करून झोप आली होय, झोपला बघा. तर इकडं अक्षरचं चाललंय अभ्यास करायचं. सगळं अभ्यास झाल्याशिवाय ती काय उठत नाही. रात्री तर लय लवकर उठलेली झोपलेली, म्हणजे की 8 वाजता झोपलेली, अभ्यास झाला की लगेच झोपलेली. आपली इकडं करडं ना खोंडून ठेवलेले आहेत. एकदम मस्त आपलं असं साधं मसाले भात. ह्याच्यामध्ये म्हणलं तर मिरची टोमॅटो कांदा कढीपत्ता सगळं जे काय होतं बघा, कोथिंबीर वगैरे डाळ वगैरे सगळं टाकून ना मस्त आपलं खूप छान असं भात झाला, लसूण वगैरे टाकून.